अंजली बाई, हे बघा, हे पॅक करायचंच राहिलं. राहू द्या, पॅक नका करू, आपण हातात घेऊन जाऊ. बरं, उद्या किती वाजता निघायचंय? लवकरच निघूयात ना, म्हणजे तिकडे जाऊन जरा घर लावायला वेळ मिळेल. चालतंय. आई, आपण उद्या किती वाजता निघायचं? लवकर निघायचं. त्यामुळे आता लवकर झोपायचं. आणि शाळा? जायचं तर जा, नाही तर नको जाऊ. एक दिवस शाळा बुडली तर काय होते? अजिबात नाही. एक दिवस शाळा बुडली तरी फरक पडतो, कारण शाळा महत्वाची असते. पण आता आपण घर शिफ्ट करतोय म्हणून एक दिवस नाही गेलीस तरी चालेल, पण तू ठरव. आई, एक दिवस मी नाही जात आता शाळेत. बरं ठीक आहे, झोप मग आता लवकर. चल चल, झोप झोप. आई, मला झोप येत नाहीये. गाणं म्हणून दाव. गाणं काय लहान आहेस का? काय म्हणतो म्हणा की, मला बी झोप येणं झाले. तुम्ही पण अहो, लहान पोरांचं मन राखायचं असते, म्हणा की. झोप, चल ये. आई म्हण की, म्हणू नको मला. म्हणती हे, थांब जरा. कोणतं म्हणू? कुठलंही म्हण, पण झोप येईल असं. तुम्ही थोपटा. बरं. लाडू सारखं नको. दृष्ट लागण्या जोगे सारे, गाल बोट ही कुठे नसे. जग दोघांचे असे रचुकी, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. स्वर्ग त्या पुढे फिका पडे. स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे. दोघांनाही जे जे हवे ते, होईल साकार येथे. होईल साकार येथे. माधू, आवर, गाडी आली. हा, येऊ दे राणादा, येऊ दे. येऊ दे, येऊ दे, येऊ दे. राणादा, येऊ दे. हा, बस बस बस. शटर उडा. राणादा. हा, या, येऊ दे. हळूहळू ये. सावकाश. का, हे आपलं नवं घर. शिरपत दादा. हा दादा, समजा सामान आणलंय ना? होय होय, समजा आणलं. हा, बरं आहे का? गाडीतलं बी समजा सामान काढून घ्या. हा, चला. राणाला आपण लगेच घर बघूया. अगं हो, चला. हळू. ये, हे बघ, आपलं नवं घर आहे. हा, जरा छोटे पण चांगले. हरकत नाही, जिथे आपली माणसं तिथे आपलं घर. अंजली, आपण नवीन घरात आलोय तर आधी देवाची पूजा करूया. हो. शिरपती. हा, लो धक्का. गोदाका, इकडे देवघर. या, चल चपलाकडे. चला.
काय काय तिकडे जागा आहे काय? देवा, हे नवीन घर आमासने लाभदायक ठरू दे. सगळेजण इथे आनंदात राहोत. खरा गेम आता सुरू होणार आहे या घरात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. दहा 20 30 40 50 60 70 80 90 100. ती रूम माझी, ती तुझी. चला मला खायचं या घरचं पण. चला हसा की. सावकाश. लक्ष्मी हळू हळू. काय ग? राणादा, साहेबरावला जागा. होय की. चला बघूया आपण. चला. हळू. हो बाल्कनी बी आहे. हो. चला ही माझी रूम. युवराज, आपले म्हणायचं. आता माझंच घर आहे म्हणल्यावर मी माझंच म्हणणार की. बरं. काका बोका, काका बोका. लक्ष्मी, हळू हळू. बघ आजूबाजूला. राणादा, आपण इथं साहेबरावला ठेवायचं काय? चालतंय की. साहेबराव इथंच राहणार. हा. बरं चला आता घर लावून घेऊया. होय. लावायचं ना? चला चल, चला चल, मग. चल चला लक्ष्मीबाई. चल चल. चल ग. जरा तिरकं वाटतंय. सरळ. हा बरोबर. हे घे. ठीक आहे. द्या. बाई आपण आता नव्या घरात आलोय. लक्ष्मीसाठी काहीतरी करूया काय? माझ्या मनात अगदी सेम होतं. लक्ष्मीसाठी काहीतरी करायलाच पाहिजे. होय. म्हणजे बघा की आपण आपल्या वाड्यामध्ये तिच्यासाठी खास कोपरा तयार केला होता. तसं काहीतरी करूया की आपण. चालेल. आपण ना लक्ष्मीसाठी ही भिंत रंगवून घेऊया आणि तीही लक्ष्मीच्या आवडीच्या रंगात. अहो चालते की. आपण लगेच करून टाकू. म्हणजे लक्ष्मीला लय भारी वाटेल. हो. आणि मी कुठला पेंट वापरायचा ना ते सुद्धा ठरवलंय.
आपण ही भिंत नेरोलॅकच्या इम्प्रेशन्स अल्ट्रा HD पेंटने रंगवायची. 1 मिनिट. हे बघा, नेरोलॅकचे शेड कार्ड. यामध्ये विविध रंगाचे पॅटर्न्स आहेत. अंजली बाई, कायम माझ्या मनात काय चाललंय तुम्हाला कसं काय कळतो? आपल्या माणसाच्या मनात काय चाललंय हे समजतंच मला. हे बघा, नेरोलॅक कंपनीच्या कलर्सचा कॅटलॉग. यात भरपूर कलर्स आणि विविध पॅटर्न्स आहेत. अंजली बाई, आता यातला चांगला कुठला आहे? नेरोलॅक कंपनीचे सगळे रंग पॅटर्न्स एकदम उत्तम आणि घराला दर्पण आणणारे असतात. त्यांनी घराच्या भिंतींना ब्राईट आणि एकदम फ्रेश लुक येतो. आपण लक्ष्मीसाठी खूप छान भिंत रंगवून घेऊया. बेस्ट. अहो लगेच करून टाकू. अंजली बाई, तुम्हाला सांगतो, लक्ष्मी लई खुश होणार बघा. आणि हो, नेरोलॅकच्या पेंटचा वास येत नाही, तेव्हा घर पेंट केल्यावर पेंटच्या वासानं लक्ष्मीला काहीही त्रास होणार नाही. आणि आत्ताच भिंत रंगवलीये हे सुद्धा कळणार नाही. नेरोलॅकचे रंग जसे आपल्या आनंदात रंग भरणार, तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात रंग भरो हीच इच्छा. बरं, चला कामाला लागूया. होय, मला बी आवरायला पाहिजे. हो. पोलीस स्टेशनला जायचं. युवराज दादा. अंजली बाई, अहो पट्टा कुठे ठेवलाय? काय अहो पट्टा कुठे ठेवलाय? ते काय म्हणतात ते तर ऐकू दे. काय म्हणाला? अहो अंजली बाई, पट्टा कुठे ठेवलाय? हा, बॅगच्या कडेचे कप्पे ते अहो नाहीये तिकडं. आहे, बघा नीट. बरं ठीक आहे, बघतो. इथे ठेवायचंय ते. द्या. इथं चांगलं दिसेल. नाही, सजवलंय ना मी इथे. बघा जरा. बघ. युवराज, हा? कसं आहे घर? बारकायले. हा, पण घरासमोरची जागा लई मोठी आहे. होय, तुम्हाला इकडे खेळायला लई मोठी जागा आहे बघा. अंजली बाई, हा, ते मोजे कुठे ठेवले? काय हो, तुम्हाला काहीच सापडत नाही? हा, अहो तर नाही म्हणून विचारतोय ना. हा, पण माझी शाळा लई लांब आहे. आणि युवराज दादाची बी. आता आपला वाडा दुरुस्त होत तर ऍडजस्ट करायचं. कळलं सासूबाई, ऍडजस्ट करायचं. अगं पडेल. अगं, लक्ष्मी. पकड 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 पकड. अगं राजलक्ष्मी, हळू पकड. पण मी काय म्हणते, आता हे आपलं घर आहे ना, मग ते कसं वाटलं सांगा की. खूप मस्त आहे. अंजली बाई, हा, बोलतात का कुठे? त्या देवापाशीच बसलाय. अंजली वहिनी, हो, थँक्यू. चला, म्हणजे सगळ्यांनी आपलं नवं घर आवडलं म्हणायचं. हो, मी मालक आहे या घरचा. तू या नाही, त्या घरचा मालक होता. तू मालक नाही. तू मालक नाही. मी मालक आहे. लक्ष्मी, लक्ष्मी, जा गोदक्काला बोलव. वर जा. अहो, युवराज ह्या घरचं बी मालक आहेत. बसा मालक. बरं बाबा, तू मालक. बर चला, मी बी निघतो. अहो, थोडी मदत कर. थांबा, थांबा. तुम्हाला आता उशीर होतो, तुम्ही कुठे काम करत बसताय? अहो, थोडी मदत करतो की मी. नको, राहू द्या. नमस्कार. नमस्कार मामा. अहो या की आज. मामा, घर भारी. काय युवराज, कसं आहे? खरं म्हणजे तेच विचारायला आलतो की कसं काय वाटलं घर सगळ्यांना, म्हणजे काय अडचण नाही ना? काय बी अडचण नाही, एकदम मस्त आहे. पण मामा, तुम्ही आम्हाला ऐन टायमाला जी काय मदत केली, समजात मोठी मदत. हो, होय. राणा, आपल्या माणसाला मदत नाही करणार तर कुणाला करणार? बरं मामा, पाणी घ्या होय आणि बसून घ्या. होय. मी फोन करतो तुला थोड्या टायमात. हा बाय. बाकी जरा 2-4 दिवस जाणार तुम्हाला या घराची सवय व्हायला. अहो, आता नवीन जागेत आलोय म्हटल्यावर जरा रुळायला येळ लागणारच की. हो घ्या की, या बोला. नाही राहू दे. बाकी काही बी लागलं का नाही, बिंदास मला सांगायचं. हो. माधुरी, चहा नाश्ता आण ना. अरे होय, अरे कशाला, घेऊन आलो मी घरी. अजिबात नाही.
नेहमी तुम्ही असंच करता हा मामा. पण आज तुम्हाला खाल्ल्याशिवाय सोडणार नाही होता मी. ठीक आहे. अरे राणा, तुझं ते पोलीस स्टेशन इथं जवळ आहे बरं का तुला? होय, ते एक चांगलं झालं बघा. आता घराला तरी लवकर येता येईल. होय. आणि सूरजराव, तुम्ही बी आता बिझनेस मध्ये जोर द्या. होय, ते तर करायचंच आहे. मी जरा हा फोन घेतो. हा, एकदा सांगितलं ना हो तुला मी फोन करतो म्हणून. साहेब, ते आजची डिलिव्हरी करायची की नाही ते विचारायचं होतं. नाही, पुढं तयारी करायला बरं. ही डिलिव्हरी आपल्या बिझनेस साठी लय महत्वाची आहे, कळलं काय? होय, म्हणूनच विचारलं. काय करू? नाही, लवकर कळालं असं तर तशी तयारी करायला बरं ना. मी तुला थोड्या टायमात फोन करतो, उलटा मला फोन करू नकास. ठेवता. ते बिझनेस म्हणलं का नाही, लय ताप होतो बघा. सारखे माणसं फोन करत असतात. बरं, मी निघतो, मला ड्युटीवर जायचंय. हा हो. मामा येतो. बरं राणा, आज ड्युटी कुठे आहे? म्हणजे पोलीस स्टेशनवर आहे का बाहेर कुठं? आता ते पोलीस स्टेशनला गेल्यावर काय साहेबांच्या मनात येईल तसं. म्हणून बिझनेस बरा आपला. आपण आपल्या मनाचं मालक. बरं अंजलीबाई, मी येऊ, मला उशीर व्हायला. हो. मामा येतो, गोदक येतो. अहो थांबा थांबा थांबा. अहो डबा राहिलाच की, घेऊन येतो थांबा. आता नव्या सुनबाई जुन्या सुनबाईंना काही कामच करू देत नाहीयेत, काय करणार? हे घ्या. बरं, चला येऊ. चला. अहो जरा भाजी तेल जास्त झालंय, नीट न्या. होय, होय. सांडेल नाही तर. होय बाय. मामा, हा, ते कामाचं कसं कसं करायचं आपण? आज का नाही, तुम्ही एक घर सेट करून घ्या, उद्यापासून लागू का मला? हा, ठीक आहे. हे फोन काही आज थांबणार नाहीत. नाही काय हवं, चाल येतो. अहो, खावा की. अहो नाही नाही, जरा काम उरकून घे. हा, येतो काय? हळू देते दुसरं. काय रे? हा, तुला काय जरा बी दम निघणं होय रे? साहेब, ते मला आणायचं का? मग काय तिकडेच खार घालतोस काय त्याचा? हा, घेऊन या, आपल्याला गरज पडणार आहे लवकरच. हा, नुसता हा म्हणू नकस, आजचा माल नीट पोचला पाहिजे. आधीच लय नुकसान झालंय माझं. आणि हा, आज जर काय घोळ झाला का नाही, तुझी लाकडं नदीवर पोचलीत म्हणून समज, कळलं काय? हा साहेब. हा साहेब, ठेवा फोन. काय मुकुंद, काय चाललंय? मस्त. राणा तर तुमचाच टेबल लावत होतो. काय पहिलवान, झाली का सगळी कामं? होय, समधी झाली. डोसक्यावरचं वज्ज कमी झालं बघ तुझ्या. वजा कुठं बुवा, माझं कर्तव्य आहे ते. बरं, आपलं पोलीस स्टेशन काय म्हणते? नेहमीसारखं किरकोळ केसेस चालू आहे. अरे फोन घे मुकुंद. हॅलो, कोण बोलतोय? हा, हॅलो 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 हॅलो. काय झालं? फोन ठेवला. फोन ठेवला ते ठीक आहे, पण तो काय म्हणत होता? हुपरीच्या वाटेनं तस्करीचा माल जाणार आहे. पोरं पळवणारी टोळी हीच आहे म्हणाला, बाकी काही नाही सांगितलं. बुवा, योच चान्स आहे, आता सोडायचं नाही असले. होय, चांगला चान्स आहे. त्या हक्काबद्दल काय कळलं तर चांगलंच आहे आज. होय, ती माहिती मिळाली तर चांगलंच आहे, पण या हक्काला मी सोडणार नाही म्हणजे नाही.